लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आली। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आत्ताच पत्रकारांना बोलताना म्हणाले की उद्या सकाळी 10 जिल्ह्यात लाडक्या बहिणींना सकाळी 10 वाजता संक्रांतीचा बोनस आणि 7वा हप्ता देणार आहोत। कोणत्याही क्षणी बहिणीला 21 रुपये जमा झाल्याचा आता मेसेज येऊ शकतो। 10 जिल्ह्यात पहिल्यांदा हे पैसे वाटप सुरू होणार आहे, त्यामुळे तुमचा जिल्हा या 10 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे का लगेच चेक करा। कोणत्याही क्षणी या 10 जिल्ह्यामध्ये आता 21 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला लाडक्या बहिणींनो येऊ शकतो। 10 जिल्ह्यांनी 3 बँकांना आदेश दिले आहेत। तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का लगेच तुमच्या मोबाईलमध्ये आता बघायचं आहे। कोणत्याही क्षणी 21 रुपयांचा मेसेज तुम्हाला आता येऊ शकतो। लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज। लाडक्या बहिणींना 21 रुपये बोनस सुरू करण्यात आला। मकर संक्रांती निमित्त 21 रुपये बोनस पहिल्यांदा उद्या सकाळी 10 वाजता या 10 जिल्ह्यात पैशांचे वाटप सुरू होणार। कोणते 10 जिल्हे असणार आहेत, या 10 जिल्ह्यांच्या यादीत तुमचा जिल्हा आहे का हे लगेच तुम्ही आता या व्हिडिओमधून तुम्हाला समजणार आहे। अत्यंत आनंदाचे 2 निर्णय सुद्धा लाडक्या बहिणींसाठी घेण्यात आले आहेत। कोणत्याही क्षणी 21 रुपयांचा बोनस तुमच्या खात्यामध्ये आता महायुती सरकार टाकणार आहे। मोठा निर्णय सरकारने घेतला आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज दुपारपासूनच 7व्या हप्त्याबरोबर 21 रुपयांचा बोनस देण्याचं बोललं जात होतं, परंतु आत्ताच उपमुख्यमंत्री आपल्या राज्याचे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये आत्ताच मोठी घोषणा केली की आता मागच्या राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 21 रुपयांचा मकर संक्रांतीचा बोनस मिळून ते तुम्हाला आता देणार आहे। तसेच उद्या सकाळी 10 वाजता या 10 जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला 2100 + 2100 असे टोटल 42 रुपये महिलांच्या खात्यामध्ये येणार असल्याची आत्ताच पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे 2 निर्णय सुद्धा यामध्ये घेण्यात आले आहेत। राहिलेल्या सर्व महिलांना डीबीटी माध्यमाने मकर संक्रांतीचा बोनस 21 रुपये पडण्यास आता सुरुवात होणार आहे। कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज आता येऊ शकतो। 21 रुपये जमा झाल्याचा SMS तुम्हाला उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत येऊ शकतो। अत्यंत मोठी घोषणा आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। सोबतच लाडक्या बहिणींना आता घरकुल मंजूर सुद्धा करण्यात आले आहे। 20 लाख घरे आणि ज्या महिलांकडे जागा नाही तर त्यांना जागा घेण्यासाठी अतिरिक्त 1 लाख रुपये देण्याची घोषणा आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत नवीन आता ते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे। आता लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज की 2025 मधली मोठी ब्रेकिंग न्यूज असणार आहे की आता तुम्हाला आत्ताच 7 ते 8 दिवस आत्ता झाले आहेत नवीन वर्षाची सुरुवात होऊन। त्यामुळे आत्ताच आपल्या राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत ते एकनाथ शिंदे यांनी आत्ताच पत्रकारांशी बोलताना सांगितलं की आता तुम्हाला 42 रुपये टोटल मिळणार आहे। ते म्हणजे 7व्या हप्त्याचे तुम्हाला 21 रुपये आणि 21 रुपये तुम्हाला संक्रांती बोनस। नवीन वर्षामध्ये तुम्हाला हा मोठा लाभ येऊ शकतो आणि उद्या सकाळी 10 वाजता हे पैसे मिळणार असल्याची मोठी घोषणा आता आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे। त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे, त्यामुळे त्यांचा वादा पक्का असतो। त्यामुळे उद्या सकाळी तुमच्या खात्यावरती 2100 + 2100 42 रुपये तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी 10 जिल्हे निवडले आहेत। 10 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नक्की लाडक्या बहिणींनो तुम्ही चेक करा। लाडक्या बहिणींना आता घरकुल सुद्धा तुम्हाला जागा मिळणार आहे। घरकुल तुम्हाला मिळणार आहे, त्याचबरोबर ज्या बहिणींना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही त्यांना जागा सुद्धा मिळणार आहे। मग आता या लाडक्या बहिणींना उद्या सकाळी 42 रुपये मिळणार आहे। त्या 10 जिल्ह्यांची यादी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यामुळे आता सर्वांनी लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। बघा, ज्या महिलांचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल तर त्यांना पैसे मिळणार नाहीत। काही महिला बोनसपासून वंचित राहणार आहेत आणि नवीन फॉर्मचं देखील काय होणार आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले। याविषयी देखील अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी आहे, कारण अनेक महिला या आता हप्त्यामधून वगळण्यात आलेल्या आहेत। उद्या जो 42 रुपयाचा हप्ता येणार आहे तो अनेक महिलांना येणार नाही, कारण अनेक महिला यामधून वगळण्यात आलेल्या आहेत। त्या म्हणजे 60 लाख महिला ज्या अशा आहेत की ज्यांच्या लाडक्या बहिणीचा लाभ देखील बंद होणार आहे। होय मित्रांनो, लक्षात ठेवा, आता 60 लाख बहिणी असे आहेत की ज्यांचे अर्ज आता बाद होणार आहेत आणि 6 जिल्ह्यात हे पैसे येणारच नाही आहेत। सरकारकडून थोडेसे कठोर पावलं आता घेण्यात आले आहेत। मग बाकीच्या 10 जिल्ह्यामध्ये कोणत्याही क्षणी तुम्हाला आता 42 रुपये जमा झाल्याचा उद्या सकाळी 10 वाजता हे तुम्हाला पैसे जमा झाल्याचा SMS येऊ शकतो। तसेच लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी 20 लाख घरे आता मंजूर करण्यात आले आहेत। त्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलाय का नक्की चेक करा। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं
आता तुम्हाला कोणत्या 60 लाख बहिणींचे अर्ज बाद होणार आहेत हे पण या व्हिडिओमध्ये समजणार आहे आणि तुम्हाला 10 जिल्ह्यांची नावे सांगणार आहे। ज्या 10 जिल्ह्यांच्या नावामध्ये तुम्ही जर असाल तर तुम्हाला उद्या सकाळी 42 रुपये SMS येऊ शकतो, 42 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होऊ शकतात। बघा आता 60 लाख बहिणी अशा आहेत ज्यांचे अर्ज आता बाद होणार आहेत। मग त्या 60 लाख महिला अशा सापडल्या आहेत की ज्यांचे अर्ज बाद होऊन येऊ शकतात, ज्यांना हे पैसे कदाचित 21 रुपयांच्या ऐवजी 1500 रुपये येतील, 1500 रुपयाच्या ऐवजी 1000 किंवा येतील किंवा त्यांना येणार सुद्धा नाहीत। अशा 60 लाख महिला आता यामध्ये आहेत। बघा जिल्ह्यामध्ये आपले 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्यापैकी आता 10 जिल्हे असे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये आता उद्या सकाळी 10 वाजता तुम्हाला 42 रुपये जमा होणार असल्याची मोठी बातमी आत्ताच पत्रकारांशी बोलताना आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी बातमी दिल्या की आता 10 जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला सकाळी 10 वाजता हा हप्ता तुम्हाला जमा होऊ शकतो। अनेक अर्थात तुम्हाला माहीत असेल की आता तुमच्या अर्जांची छाननी होणार असलं बोललं जात होतं, परंतु याविषयी सुद्धा आपल्याला क्लिअर करण्यात आले की अनेक लाडक्या बहिणी अशा पण आहेत ज्या 2.5 लाखांपेक्षा त्यांचं उत्पन्न जास्त आहे, तर त्या लाडक्या बहिणींचे अर्ज हे रिजेक्ट होणार आहे आणि तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत असं पण सांगितलंय। मग आता तुम्हाला हे संक्रांतीचा बोनस 21 रुपये आणि 21 रुपये 7वा हप्ता जे काय असेल ते कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये येणार आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितले। बघा आणि ज्या महिला आहेत म्हणजे ज्या महिला 2 लाभ घेत आहेत म्हणजे अजून एका योजनेचे लाभ घेत आहेत अशा महिला ते तुम्हाला आता यामधून अर्जामधून रिजेक्ट होऊन आहेत। म्हणजे बघा आता ज्या घरामध्ये तुम्हाला माहीतच असेल नमो शेतकरी योजना, PM किसान योजना ही 2 जर लाभ तुमच्या घरामध्ये असतील तर लाडक्या बहिणी आता इथून पुढे हप्ता घेऊ शकणार नाही। त्यामुळे तुमच्या घरामध्ये PM किसान योजना, नमो शेतकरी योजना जर तुमच्या घरामध्ये याचा हप्ता येत असेल तर तुम्हाला इथून पुढे लाभ घेता येणार नाही। सरकारचं असं म्हणणं आहे तुम्ही कोणत्याही एका योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता, तुम्ही ज्यादा योजनेचा लाभ नाही घेऊ शकणार। बघा सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, मोठी न्यूज आली आहे की उद्या सकाळी 10 वाजता तुमच्या खात्यावरती 42 रुपये जमा होणार आहेत। आत्ताच पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकारांना एकनाथ शिंदे म्हणाले की उद्या सकाळी 10 वाजता 21 रुपये बोनस संक्रांतीचा आणि 21 रुपये 7व्या हप्त्याचे असे टोटल तुम्हाला आता 42 रुपये या 10 जिल्ह्यामध्ये उद्या सकाळी 10 वाजता येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना कधी पण आता SMS येऊ शकतो, तुम्हाला 42 रुपये एकदम आल्याचा SMS येऊ शकतो। त्यामुळे 10 जिल्ह्यामध्ये तुम्ही आहे का नक्की बघा, कारण या 10 जिल्ह्यामध्ये तुम्ही असला तरच तुम्हाला इथून पुढे हे पैसे मिळणार आहेत आणि तुम्हाला जर 10 जिल्ह्यामध्ये जर नसाल तर तुम्हाला उद्या, परवा, तेरवा असं पुढील 3 ते 4 टप्प्यामध्ये तुम्हाला 36 जिल्ह्यामध्ये टोटल पैसे जमा होणार आहेत। बघा सगळ्यात महत्त्वाचं आता सरकारकडून बोललं जातंय की तुमचा हप्ता आता 21 रुपये येणार की तुम्हाला 1500 रुपये येणार, परंतु आत्ताच पत्रकार परिषद झाली त्यामध्ये एकनाथ शिंदे, आपल्या राज्याचे एकनाथ शिंदे आहेत उपमुख्यमंत्री, त्यांनी सांगितलं की महत्त्वाचे जे 10 जिल्हे आहेत ज्यांची लोकसंख्या कमी आहे त्या 10 जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता जमा होणार आहे। बघा मग ते जिल्हे कोणते आहेत त्यामधील तुम्हाला सविस्तरपणे जिल्हे सांगतो की त्यामध्ये आता सिंधुदुर्ग जिल्हा, त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा, त्यानंतर सांगली, सांगलीतून काय ठिकाणी महिला वगळण्यात सुद्धा आलेल्या आहेत, त्यानंतर उस्मानाबाद जिल्हा, त्यानंतर बघा नांदेड जिल्हा, त्यानंतर धाराशिव, त्यानंतर नांदेडमध्ये अनेक महिला वगळण्यात आलेत असं सुद्धा या अपडेटमध्ये सांगितलंय। परभणी असेल, बीड असेल, अनेक जिल्ह्यामध्ये हे पैसे उद्या सकाळी 10 वाजता जमा होणार असल्याची मोठी अपडेट आता समोर आले। त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी यामध्ये खुश झाल्या आहेत। तसेच बघा आता 60 लाख महिला आहेत, 60 लाख महिलांचे अर्ज बाद सुद्धा करण्यात आलेले आहेत। उद्या जर या 10 जिल्ह्यामध्ये जर अनेक लाडक्या बहिणींना जर पैसे नाही आले तर अनेक महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले असे यांनी समजावे। तर बघा कोणत्या महिलांचे अर्ज रिजेक्ट होऊन राहीत तर त्या महिलांची बघा नावे सांगतो की ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे आणि तुमच्या घरामध्ये 4 व्हीलर आहे, फक्त ट्रॅक्टर आणि तुमची भाड्याची टॅक्सी सोडून जर तुमच्या घरामध्ये 4 व्हीलर असेल तर तुमचा अर्ज रिजेक्ट होऊन राहील। बघा आता तुम्हाला 10 जिल्हे आहेत, यामध्ये आता उद्या पैसे जमा होणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।